या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जमले माझे सर्व स्नेही बंधू भगिनींनो आणि मातांनो, हा जो कौटुंबिक कार्यक्रम आजचा या ठिकाणी साजरा होतोय, खरं म्हणजे या कार्यक्रमाची आम्हा दोघांना फक्त 5-6 दिवसापूर्वी कल्पना आली. कारण वृषाली नेहमी सरप्राईज गिफ्ट देते. तिने आज 2 सरप्राईज गिफ्ट दिले, एक आमच्या कार्यक्रमाचा आणि दुसरं माईच्या सत्काराचं. 5-6 दिवसापूर्वीपर्यंत आम्हाला ही कल्पनाही नव्हती दोघांना की अशा प्रकारचा प्रोग्राम यांनी अरेंज केलेला आहे. आणि 5-6 दिवसापूर्वी फक्त फोन करून तिने सांगितलं की नाही बाबा, आपले काही इन्व्हाइट गेस्ट आहेत आणि आपण असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आणि नंतर मग जेव्हा मी सगळं पाहिलं आणि जेव्हा मला कळालं, तर थँक्यू विशाली, थँक्यू दादा. तुमचं सरप्राईज गिफ्ट मला आवडलं, आम्हाला दोघांना आवडलं. आजचा या कौटुंबिक कार्यक्रमाप्रसंगी खरं म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे डान्स असतील, गाणे असतील, इथे जे अरेंज केले गेले, इथे कोणी डान्सर नाही, इथे कोणी अरेंजर नाही, पण आपल्यामधले हे जे प्रोग्राम इथे अरेंज केले गेले त्याचा एक वेगळा आनंद असतो. आपण कसं गातो याची कधी दुसऱ्या मोठ्या गायकाशी आपण कम्पेअर नाही करत. आपल्याला त्याचा आनंद मिळतो, ऐकायला आनंद मिळतो. आणि म्हणून खूप सुंदर आयोजन या ठिकाणी विशालीने केलं, मला खूप आनंद वाटला. आपणाशी बोलत असताना खरं म्हणजे आज माझ्या 50व्या वाढदिवशी, आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवशी काही भावना दाटून आल्या. पण आयुष्याचा लेखाजोखा घेत असताना या 50 वर्षामध्ये जे काही घडलं, चांगलं असेल वाईट असेल, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येत आहेत. अनेक चांगली लोक, चांगली माणसं माझ्या आयुष्यातून निघून गेली की ज्या लोकांच्या सहवासामध्ये जे जे क्षण मी घालवले त्यांची आठवण अजूनही माझ्या मनावर कोरलेली. त्यापैकी माझे आईवडील असतील, माझे काका शंकरराव फौजदार, माझा पुतण्या बाळू, अनिल, संगीता, माझ्या मोठ्या बहिणी. गेल्या 2 वर्षात मी माझे 2 ज्येष्ठ बंधू दादा आणि आप्पा आणि 2 ज्येष्ठ भगिनी ताई आणि बाई यांना मी गमावलो. माझे मोठे मेवणे गजानन तात्या, दुसरे मेवणे रामकृष्ण पाहुणे, पंडित पाहुणे, माझे सासरे नाना चौधरी, मोठे सासरे बी आर चौधरी, माझे ज्येष्ठ शालक बापूसाहेब, हे माझ्या बरोबरीचे होते, किंवा माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे होते. त्या बापूसाहेबांना मी गमावलं. त्यांचे सासरे ताराचंद चौधरी असतील, बापूबाई असतील, माझे व्याही आबासाहेब झगडे, दुसरे व्याही आप्पासाहेब दारुणकर, माझे खूप जीवाभावाचे मित्र, किंवा माझ्या बंधूसारखे त्यांच्या जामदारीचे तिरी साहेब, रमेशगिरी दादा, खूप कौटुंबिक संबंध आमचे होते. माझे भाचे जावई सुधाकर भाऊ, माझ्या व्यायांचे वडील संतोष बाबा आणि त्यांची आई, माझ्या बीणबाईचे वडील जयराम बाबा, माझे स्नेही बीड चौधरी सर, माझ्या मुलीच्या माऊस सासू मलकापूरच्या निर्मला ताई, या सर्वांना मी वंदन करतो आणि माझ्या कुटुंबियातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो. कारण या सगळ्या लोकांशी कुठे ना कुठे माझे ऋणानुबंध अडकलेले आणि म्हणून या लोकांची आठवण मला नेहमी येते. वृषालीच्या आमंत्रणावरून आणि केवळ आमच्या कुटुंबावरील किंवा आमच्यावरील प्रेमामुळे म्हणा, आपण सगळेजण या ठिकाणी इथे हजर राहिलात
परिस्थिती कशी होती, काल आम्ही जेव्हा आलो तेव्हा भुसावळपासून तर इथपर्यंत कंटिन्यू पाऊस सुरू होता. तुम्हाला आज येताना निश्चितपणे निघाल्यापासून येईपर्यंत त्रास झाला असेल, प्रवासाचा म्हणा, दगदग झाली असेल याची मी कल्पना करू शकतो. पण केवळ आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी तुम्ही इथे आलात आणि म्हणून मी तुम्हा सर्वांचे केवळ कोरडे आभार नाही मानणार, तर तुमच्या सर्वांच्या ऋणात मी राहू इच्छितो. तुमचं हे जे प्रेम आहे हे प्रेम माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी शिदोरी आहे. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित जे राहिलेले माझे स्नेह आहेत त्या स्नेहामध्ये माझे काही बाबूराव भावस्कर असतील, माझ्या जावांचे ज्येष्ठ बंधू मंगेशदादा आणि माधुरीताई, ज्यांना निघताना अनेक अडचणी आल्या, पुण्याहून निघाले, काही कारणामुळे पुन्हा परत गेले, पुन्हा तिथून निघाले आणि आपला कार्यक्रम जेव्हा सुरू झाला पण तरी ते आले. मला खूप आनंद वाटला. मंगेशदादा, माधुरीताई, मला खरंच आनंद वाटला. हे जे प्रेम आहे ही प्रेमच माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. तरी तुम्ही या ठिकाणी आला. माझे जावई योगेशजी, माझी कन्या डॉक्टर वैशाली, माझ्या मुलीच्या वंश ननदबाई योगिताताई, जावयाचे मामा भाऊसाहेब मामा आणि विजूताई, माझ्या दुसऱ्या भगिनी प्रमिलाताई, कल्पनाताई, माझी बाई विठ्ठल पाटील, निंबाजी पाटील, मंगलताई, तिसरी बाई पंडितराव बाविस्कर व सजनाताई, ऋषालीच्या माहेरकरील झगडे परिवारामध्ये ऋषालीच्या मातोश्री आणि माझ्या भगिनी प्राध्यापक ज्योत्स्नाताई, ऋषालीचे बंधुराज धीरज, स्वधा, युक्ता आणि यथार्थ, ऋषालीचे ज्येष्ठ मामा दिलीप मेरुकर व रंजनाताई, दुसरे मामा किशोर मेरुकर व हेमाताई, ऋषालीचे काका नगरचे प्रल्हाद दारुणकर आणि अलकाताई, या सगळ्यांचं मी या ठिकाणी मला पूर्ण स्वागत करतो. माझ्या दोंड्याच्या परिवारामध्ये, माझ्या सासरवाडी परिवारामध्ये ज्यांच्या उपस्थितीने सगळ्यांना आनंद झाला. 50 वर्षापूर्वी ज्यांनी मला औक्षण केलं होतं त्यांना त्यांच्या हातात पुन्हा औक्षण स्वीकारण्याचा योग आला. अशा माझ्या सासूबाई पद्माबाई, मंगलताई, माझे शालक राजूदादा, निर्मलाताई, संजूदादा, पुष्पाताई, छोटूदादा, ज्योतिताई, माझे भाचे पिंटूदादा, पूनमताई, बंटीदादा, ज्योत्स्ना, मयूर, काजल, चेतन, नम्रता, माझ्या भाषा रुपाली व पाहुणे, सोनी, माझ्या चौधरी परिवारामध्ये माझ्या ज्येष्ठ भगिनी, कारण मी 6 बहिणी आणि 3 भाऊ, याच्यामधला सगळ्यात लास्ट नंबर षटफळ जगाची होती. आता फक्त कोरोनामध्ये आमचे म्हणजे मागच्या 2 वर्षामध्ये 4 जण मी गमवले. आता 2 भगिनी आणि मी, त्यापैकी माझी ज्येष्ठ भगिनी या ठिकाणी आलेली आहे, दुसरी भगिनी पण आलेली आहे, ज्येष्ठ भगिनी अक्का, दुसरी भगिनी कुसुमबाई पाहुणे, नाशिकहून आलेल्या तिन्ही बहिणी सचिन, कोमल, पूर्वेश, माझे भाचे प्रकाशदादा, मालुताई, विकासदादा, शोभाताई, राजूदादा, छायाताई, अरुणदादा, चंद्राताई, मनोजदादा, योगिता, वैभवी, समीक्षा, माझ्या भाच्या प्रमिलाताई, अंबादास पाहुणे, सुनंदाताई, माझे चुलत भाऊ भाऊदादा, नीता, माझे भाचे जावई विलय माने, रवी पाहुणे, माझा पुतण्या पुष्पाताई व प्रकाश पाहुणे, जागृती व मयूर पाहुणे, माझे पुतणे दिलीप अण्णा, मंगल, सुनील दादा, सीमा, नातू निलेश, प्रीती, राघव, अमर, रीना, चिंटू, पुढे राहिलं असेल तर माफ करा. आणि शेवटी माझे भक्कम आधारस्तंभ
मला तुम्ही म्हणताय 50 वर्ष अजूनही फिकीर नाही, म्हणजे भक्कम आधारस्तंभ वृषाली आणि दादा यांच्यामुळे मला ऊर्जा, शक्ती, उत्साह मिळतो. ते म्हणजे संजीवन बुटी, पूर्वी, केदार, केशव ही संजीवनी आहे माझी. या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. मला कल्पना आहे कार्यक्रम थोडासा लांबतोय, पण मी आणखी तुमचे फक्त 5 मिनिटं घेईन. कारण या 50 वर्षामध्ये जे काही घडलं असेल, जे काही भावना असतील, त्या भावना या पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या समोर व्यक्त करतो. 29 मे 1975 50 वर्षापूर्वीचा तो दिवस आठवतो. आणि या लग्नाच्या दिवशी, लग्नाच्या बाकीच्या आठवणी मी सांगणार नाही, पण लग्नाच्या दिवसाच्या 2 गोष्टी मला अजून आठवतात. पहिली गोष्ट अशी की नेदेवून आमची वरात गेली धोंडाईच्याला, आणि ही वरात त्या काळी इतकं डेव्हलप होतं. वरून विमान उडत होते दिल्लीला, खालून तुमची मेट्रो ट्रेन, रेल्वे, या सगळ्या आधुनिक सोयी, तरी नेदेवून आम्ही ट्रकने गेलो. आमची वरात ट्रकने गेली. गावामध्ये फोन सुद्धा नव्हता, टेलिफोनची सुद्धा व्यवस्था नव्हती, आणि म्हणून ट्रकच्या ऐवजी धोंडाईच्याला आमची वरात घेऊन गेलो. तिथे सकाळी 9 वाजता पोहोचलो. पोहोचल्यानंतर माझे मोठे सासरे B.R. चौधरी, तिथला असेंब्ली हेडमास्तर आणि राष्ट्रपती विजेते आदर्श शिक्षक पारितोषिक प्राप्त शिक्षक, त्यांनी 2 शिपाई त्या धोंडाईच्या विशीवर थांबवून ठेवलेले होते की वरात आली की मला इन्फॉर्म कर म्हणून. आमची वरात पोहोचली ट्रकने. पोहोचल्यानंतर ते शिपाई त्यांना सांगायला गेले की अरे वरात आली पण ट्रकने आली. तर शेवटी त्यांनी काय केलं, हेडमास्तर त्यांचाही प्रेस्टिजचा प्रश्न, त्यांनी तिथे थांबवून ठेवलं, कारची व्यवस्था केली, आणि कारने मग आम्ही म्हणजे नवरदेव कार्यालयामध्ये आला. पण त्या काळी 50 वर्षापूर्वी तो जो मंडप दिलेला होता, त्या मंडपच्या बाहेरच्या बाजूला एक बोर्ड लिहिलेला होता की ज्या बोर्डवर टाइम टेबल दिलेलं होतं. कारण शिक्षक इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत नाश्ता, इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत वरात, इतक्या वाजून इतक्या वाजेपर्यंत जेवण, आणि त्याच्यानंतर मग काय ते विदाई, असं सगळा कार्यक्रम लिहिलेला होता. नाव्याची व्यवस्था, धुव्याची व्यवस्था, हे सगळी व्यवस्था आमच्या काही वराडी मंडळींनी तिथेच गाडी आठवण घेतली धोंडाईच्या. ही एक आठवण मला अजून माहिती आहे. आणि तुमच्यापैकी फक्त मला वाटतं प्रमिलाताई असेल, दिलीप अण्णा असेल किंवा पुष्पाताई असेल, हे फार कमी जण असतील की जे त्या काळी माझ्या लग्नाला हजर होते. आणि हे पहिलं लग्न असेल, म्हणजे माझ्याही पाण्यातले तुमच्याही पाण्यातलं पहिलं लग्न असेल की तोच नवरदेव, तीच नवरी, आणि पुन्हा लग्न लागतंय. कदाचित फोटोग्राफरच्या आयुष्यातला सुद्धा पहिला प्रसंग असेल की त्याच नवरीची त्याच नवरदेवाशी हे लग्न लागतंय. तर ही एक आठवण. आणि दुसरी आठवण फोटोग्राफरची. माझा एक मित्र होता नागपूरचा, त्याचा कॅमेरा होता, रीलचा कॅमेरा होता. त्याकडे एकही कॅमेरा नव्हते, रीलचे कॅमेरे. तर त्याने मला सांगितलं, माझ्याबरोबर शिकायचा अनुभव दिला. त्याने मला सांगितलं की बा तू काय चिंता करतो, माझ्याकडे मोठा कॅमेरा आहे आणि तुझे सगळे हे प्रसंग आहे आनंदाचे ते मी माझ्या कॅमेरामध्ये टिपेल. ठीक आहे, काय हरकत नाही. नागपूरहून तो आला त्याचा कॅमेरा घेऊन. हळदीपासून तर हळद फेटेपर्यंत सगळे फोटो त्याने काढले. बरं, कॅमेरा मित्र म्हटल्यानंतर सासूरवाडीने काय केलं की त्यांनी त्यांच्या कॅमेरामॅनचे फक्त 4 फोटो काढले आणि नंतर सांगितलं की अरे आहे त्यांचा मित्र तुला गेला, तो घरी चालला गेला. 8 दिवसानंतर मला पत्र आलं मित्राचं, त्या मित्राचा कॅमेरा 8 दिवसानंतर की भुसावळ नागपूरला येताना भुसावळच्या स्टेशनवर कॅमेरा सहित माझी बॅग चोरीला गेली. आणि म्हणून माझ्या लग्नाची 50 वर्षापूर्वीच्या लग्नाची
ते 4 फोटो आणि एक बायको सोडली तर कोणती तर आठवण नाही. एवढी या 2 गोष्टी माझ्या लग्नाच्या आठवल्या म्हणून तुम्हाला सांगतो. आपण आपलं आयुष्य ज्यावेळेस घालवतो त्यावेळेस मुलं जी आपली मोठी होतात, आपली मुलं जी उंच होतात, त्याचं एक महत्त्वाचं कारण की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कष्ट केलेले असतात त्या कष्टाचं फळ म्हणून ती मुलं उंचीवर पोहोचतात. त्यांनी तर कष्ट घेतलेलेच असतात, पण आपण जे कष्ट घेतलेले असतात ते आपण आपल्या तरुणपणाचे वर्ष खर्च घातलेले, आपल्या तारुण्यामध्ये आपण जे वर्ष वाया घालवले असतात त्या वाया घालवलेल्या वर्षाचं फळ म्हणजे ती मुलं मोठी झालेली असतात. आणि म्हणून आपल्या सर्वांची मुलं मोठी झाल्यावर उंचीवर जी पोहोचतात ती त्यांनी जे कष्ट घेतलेले असतात त्यांच्यामुळे तर पोहोचतात. त्यांच्यासाठी आपण जे काही चांगलं करता येईल त्याच्यासाठी पण असतं. आणि म्हणून आम्ही दोघं जण खूप भाग्यवान आहोत. भाग्यवान या अर्थाने की आमच्या दोन्ही मुलांनी ते शाळेत असतानाच त्यांनी ठरवलं होतं की आपल्याला काय व्हायचंय आणि ते झाले. त्यांनी त्रास घेतला, कष्ट घेतले, एवढंच नाही परिस्थितीला समजून घेतलं, आम्हाला समजून घेतलं. आम्ही संस्कारामध्ये कमी पडलो असेल दोघं जण, त्याला अनेक कारणही आहेत. आम्ही संस्कारामध्ये कमी पडलो असेल पण त्यांनी त्यांच्या जिद्दीने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या कष्टाने त्यांनी कमवलं. आणि हे जे त्यांनी कमवलं त्यांच्या मागे त्यांची चिकाटी होती. आणि म्हणून मन, मनगट आणि मेंदू यांच्यावर ज्याचा विश्वास असेल त्या आयुष्यामध्ये कोणतेही यश सहजपणे प्राप्त करू शकतात. आणि म्हणून मला यांचा अभिमान आहे. दुसरा आणखी अभिमान माझा की माझ्या मुलांना त्यांचे जीवनसाथी खूप छान मिळाले. हे भाग्य असतं, हे खरंच भाग्य असतं. माझी सून, माझी जावई, माझ्या सुनेकडची मंडळी, म्हणजे मुलीकडचं सासर, आता तुम्ही पाहिलंच आहे. मला खूप अभिमान वाटतो. यस, तुम्ही सगळेजण आलेले आहात. आणि हा जो अभिमान आहे या अभिमानामध्ये आणखी एक अभिमान की मी माझ्या सासरवाडीचा सगळ्यात मोठा जावई होतो, ज्येष्ठ जावई. त्यामुळे माझे खूप लाड झाले म्हणजे आताही होत आहे, अजूनही माझे लाड होतात. पण ती माणसंही मला खूप छान मिळाली. आणि या तिन्ही कुटुंबांकडून भरभरून प्रेम मिळालं. माझ्या मुलीसाठी, मुलीला समजून घेणारा असा मला पुत्रवत जावई मिळाला. आणि माझ्या मुलासाठी माझ्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करणारी, हुशार, चतुर, काय काय सांगू बरंच काही सांगण्यासारखं आहे, अशी सूरत नाही तर ती माझी मुलगी मला मिळाली. आणि म्हणून या गोष्टीचा मला अभिमान आहे. त्यांची कामं ते व्यवस्थितपणे करतायत. आणि याचं कारण आणखी दुसरं असं आहे की जावई जे मिळाले ते नाशिकचे, द्राक्षासाठी प्रसिद्ध. आणि सून जी मिळाली ती चिपळूणची, कोकणामधली, हापूस. आणि कोकणातली माणसं खरंच गोड असतात. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. तर हे 50 वर्ष कसे निघून गेले आम्हाला दोघांनाही कळालं नाही. हा 50 वर्ष म्हणजे केवळ काळाचा प्रवास नाही आहे, संपूर्ण आयुष्यभराचे निर्णय, प्रेम, समर्पण, त्याग, एकमेकांवरचा विश्वास यांचा प्रवास आहे. या प्रवासामध्ये अनेक चढउतार आहेत, अनेक कार्यक्रम आनंदाचे दुःखाचे पार पडले. आईच्या वडिलांचं आजारपण, त्याचे कार्य, पुतण्यांचे लग्न, मुलाचं लग्न, मुलीचं लग्न, असे अनेक कार्यक्रम पार पडले. आणि हे कार्यक्रम पार पडत असताना बऱ्याच वेळा असं व्हायचं की कधी कधी मी शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या थकून जात होतो.
पण या प्रत्येक प्रसंगी मला जे पाठबळ दिलं ते माझ्या बायकोने. प्रत्येक प्रसंगी ती माझ्या पाठीशी उभी राहिली. आमच्या तिन्ही बहिणी शेजारीत राहणाऱ्या, त्यामुळे त्या सगळ्या पाहत होत्या. या प्रत्येक प्रसंगी तिने मला आधार दिला, भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट नाही केला, कधी कोणाची बरोबरी नाही केली. आणि ही इतकी सिंपल केस आहे, तुम्हाला सांगतो, इतकी सिंपल केस आहे. त्यावेळी भांड्यावालीचे जे काही 1200-1400 रुपये दर महिन्याला देतो, ते जर 100-100च्या नोटा तिच्या हातात दिल्या की भांड्यावाल्याला देऊन टाक, तर त्या मोलायला तिला 10 मिनिटं लागतात. त्याच्यामुळे तिने आर्थिक बाबतीमध्ये कधी ढवळाढवळ नाही केली. आणि बाय गॉड सांगतो तुम्हाला, आजपर्यंत पगार तर जाऊ द्या, आजपर्यंत मला किती पेन्शन मिळतं हे तिला अजूनही माहिती नाही. तिने कधी विचारलं नसतं. इतकी सिंपल केस. आणि म्हणून सुखदुःखामध्ये कायम साथ मला दिली. आमच्याकडे पाहुण्यांची फार वर्दळ होती. म्हणजे मुलं शिकवत होते ना, पाहुण्यांची एवढी वर्दळ होती की एका वर्षी मी सहज रेकॉर्ड ठेवलं की या वर्षामध्ये आपल्याला आपल्या घरात येणारे पाहुणे मोजायचे. रेकॉर्ड ठेवलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 365 पैकी 214 दिवस माझ्या घरात पाहुणे होते. 214 दिवस या सगळ्या पाहुण्यांचं तिने केलं. आणि प्रत्येक माणूस, थोडंसं लांबताय का, प्रत्येक माणूस आमच्याकडे तृप्त होऊन गेला. संसारासाठी, मुलांसाठी जे कष्ट तिने घेतले त्याला शब्दामध्ये मांडणं कठीण आहे. आणि म्हणून बायको, आज मी तुझे मनपूर्वक आभार मानतो. तुला धन्यवाद देतो, तुला धन्यवाद देतो. तुझ्याशिवाय हा प्रवास शक्यच नव्हता. कारण जेव्हा सगळ्या लेखादोखा आम्ही पाहतो ना, तर तुझ्याशिवाय हा प्रवास शक्य नव्हता. तू फक्त घराला नाही सांभाळलं, आमच्या सगळ्यांच्या जीवनाला अर्थ दिला. माझी मुलं असतील, माझ्या सुना असतील, म्हणजे आमच्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे प्रेम. आणि म्हणून जीवनामध्ये कर्म आणि मन चांगलं असेल तर कोणत्याही संकटाची भीती नाही वाटत. मी बऱ्याच वेळा तिला जर एखाद्या स्तुती केली ना, किंवा नाही खबरदारी असं तू काय होती काय की सांगा. पण आज मी या ठिकाणी मनापासून तुझे आभार मानतोय. आणि विवाहानंतरची जी 50 वर्ष निघून गेली, ही 50 वर्ष कशी निघून गेली काही कळलंच नाही. या काळात आमचे खूप वाद झाले. शेवटी आयुष्य ॲडजस्टमेंट आहे, तडजोड आहे. आपल्या प्रत्येकाला करावे लागते. प्रत्येकाने केलेली आहे, आम्ही केलेली आहे. आमचे काही कमी वाद नाही झाले. भांडण, आदळापट, संताप, चिडचिड वगैरे वगैरे जे काही एपिसोड असतात ना, ते सगळे एपिसोड आमच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत. कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांच्या आयुष्यामध्ये ते असतात. जिथे अहंकार वेगळा करू शकला असता, तिथे सुद्धा प्रेमाने आम्हाला एकत्र आणलं. किती गैरसमज झाले असते, पण आम्ही ते सोडवले. आणि आमचं जे नातं होतं ते क्षणिक दुःखापेक्षा अधिक मौल्यवान आहे. कलह, वादविवाद, संताप सगळ्याच ठिकाणी होतात. आणि म्हणून शेकडो नव्हे तर हजारो वेळा आम्ही एकमेकांची क्षमा सुद्धा मागितली. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण नात्याची काळजी घेतो संसारामध्ये, ते नात्याची काळजी घेत असताना कोणीतरी माघार घेतं. नवरा असेल, बायको असेल, कोणीतरी माघार घेतो. माघार त्याला घ्यावीच लागते. कारण त्याला जर घर टिकवायचं असेल, त्याला जर कुटुंब टिकवायचं असेल, तर त्याला माघार ही घ्यावीच लागते. आणि जो माघार घेतो तो माघार घेणारा चुकीचा असतो असंही नाही, तो माघार घेणारा कमजोर असतो असंही नाही. तर त्या क्षणी त्याच्या इगोपेक्षा, त्याच्या स्वाभिमानापेक्षा त्याला ते नातं जपणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तो स्वाभिमान अशा प्रसंगी थोडासा बाजूला होतो, तो नात्याला किंमत देतो, त्याला ते नातं जपणं जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून जेव्हा तो हे नातं जपतो, हे नातं जपत असताना
एक पाऊल मागे येण्यामध्ये त्याला कोणतीही अडचण, संकोच किंवा कमीपणा नाही वाटत, पण तेवढं प्रसंग तो मात्र घेऊन येतो. आणि म्हणून रागानं जर आवडता आलं तर नात्याला सावरता येतं. आणि अशा प्रकारचे नातं आम्ही सावरत सावरत आवडत आवडत 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत. जोडीदार परिस्थिती कशीही असो, जोडीदार जर सांभाळून मिळाला असला तर आयुष्यातले सगळे प्रवास खास होतात. माझा जोडीदार खरंच खास आहे. प्रेम आणि विश्वास याच्यावर तर संसार असतो. प्रत्येक गोष्ट मनासारखी नाही होणार, कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मनात प्रत्येक गोष्ट मनासारखी होणार नाही. आणि म्हणून मी जे ठरवलं ते हे की जीवनामध्ये जे जे आलं ते ॲक्सेप्ट करत पुढे जायचं. ते स्वीकारत 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 मी पुढे गेलेलो आहे. DC डायमंड या नावाचा लेखक आहे, त्याने असं म्हटलेलं आहे की इफ यू डोंट हॅव व्हॉट यू लाईक यू मस्ट लाईक व्हॉट यू हॅव. तुम्हाला जे आवडतं ते जर मिळालं नाही, तुम्हाला जे आवडतं ते जर मिळालं नाही, आता त्याकडे मला मुमताज आवडायची, तुम्हाला जे आवडतं ते जर मिळालं नाही तर जे मिळालं ते आवडतं का. आणि हे तत्व जे असेल, हे तत्व जर आपण आयुष्यामध्ये पाळलं तर मला असं वाटतं सगळ्याच गोष्टी खूप सुखकर होतात. आपल्यामुळे किंवा आपल्यासाठी कोणी बदलेल याच्या अपेक्षा मुळेच करू नका, कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या अपेक्षा जास्त असतात. असं व्हायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे, त्याने तसं करायला पाहिजे. आपल्यामुळे किंवा आपल्यासाठी कोणी बदलेल याची अपेक्षा जर आपण काढून टाकली, तो विचार जर डोक्यातून काढून टाकला तर जीवन खूप सरळ होतं. आणि म्हणून मी श्रीमंत या अर्थाने आहे, एक तर माझी दोन्ही मुलं, दोन्ही सुना जावई हे जे आहेत यांच्यामुळे तर मी श्रीमंत आहे. पण हा जो माझा परिवार आहे, या परिवाराने मी जास्त मोठा आहे. माझी उंची त्याच्यामुळे वाढल्यासारखी वाटते, त्याच्यामुळे मी मोठा आहे. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाशी जेव्हा माझं जीवन जोडलं गेलं, वेगवेगळी कारणं असतील त्याला, या कारणामुळे जेव्हा जोडलं गेलं तर हे जोडत असताना हा जो मनाचा धागा आहे हा इतका पक्का झालेला आहे की त्या धाग्यामुळे तुम्ही इथपर्यंत आला. मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की पैसा नाही कमवला मी जास्त माझ्या आयुष्यामध्ये, कारण मास्तर होतो मी. 1975ला पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझे वडील शिक्षक होते. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला टोटल 11 ऑर्डर्स आल्या, ज्यामध्ये इन्कम टॅक्सपासून PSI पासून तर सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत अशा 11 ऑर्डर्स आल्या. पण वडिलांचं माझं एक मत होतं, म्हणणं होतं की बाबा ज्या ठिकाणी फक्त पगारच तुमच्या हातात मिळेल तिथेच नोकरी करायची. पगारा व्यतिरिक्त एक नया पैसा जरी तुला कोणी देत असेल तर अशा ठिकाणी मी तुला जाऊ देणार नाही. मला PSIचं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा माझ्या वडिलांनी जाऊन दिलं नाही. आणि म्हणून कदाचित म्हणून म्हणा त्यावेळेस त्यांचं ऐकलं असेल म्हणा भावनेच्या पोटी, मी खरंच सुखी आहे, खूप श्रीमंत आहे, तुमच्यामुळे श्रीमंत आहे, माझ्या मुलांमुळे श्रीमंत आहे. मला असं वाटतं मला माझ्या ज्या भावना होतात त्या ठिकाणी या ठिकाणी मी पूर्ण करतोय. आपण या ठिकाणी आलात, माझ्या या आयुष्यामध्ये तुमच्याशी बोलत असताना माझ्या बोलण्यातून किंवा माझ्या कृतीतून जर काही बरोबर बोललं गेलं असेल, वागलं गेलं असेल की ज्यांच्यामुळे तुमच्या मनाला ठेच पोहोचली असेल तर मी तुमची या ठिकाणी क्षमा मागतो. माझा तुमचा मनाला ठेच पोहोचण्याचा उद्देश नव्हता, पण तरी सुद्धा तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मला नंतर प्रसंग देणार नाही, तो वेळ देणार नाही तुमची क्षमा मागण्याची. आणि म्हणून या ठिकाणी तुमची क्षमा मागतो. पुनश्च आपण या ठिकाणी आलात, खूप आनंद झाला. धन्यवाद.